तर मी केव्हाही राजकारणात जाणार नाही असं गौतमी पाटील हिनं खुलासा केलेला आहे। महिलांची सुरक्षा ही प्राथमिकता आहे, महिलांनी कणखर म्हणावं असा संदेश देखील गौतमी पाटील यांनी दिला आहे। अमरावतीमधील कार्यक्रमात गौतमी पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। तर पुरुषांनी महिलांचा सन्मान करावा असं देखील गौतमी पाटील यांनी म्हटलं। महाराष्ट्र फिरताय तुम्ही, महाराष्ट्रातून अमरावतीचं काय वेगळेपण जाणवलं? प्रेक्षकांचं प्रेम भरभरून असं वेगळं काही नाहीये। सगळीकडे ऑल महाराष्ट्र मला प्रेम सारखं सेम मिळत असतं। वर खाली कोणाचं काही नाहीये, जास्ती प्रेम कमी प्रेम सर्वांचं समान प्रेम आहे आणि खूप प्रेम आहे। महिला अत्याचाराच्या घटना महाराष्ट्रामध्ये घडतायत, तरुणींना काय सांगणार, मुलींना आणि तरुणांना काय सल्ला? मी एकच सांगल की सर्वांनी आपली महिला वर्गांनी खरं तर काळजी घ्या। प्रत्येकाच्या घरात आई बहीण मुलगी आहे, तर प्लीज म्हणजे ज्याच्यावर बिततेही त्यालाच कळतं। आज प्रत्येकाच्या घराचा विचार करा। आज मीही काही गोष्टीतून गेली आहे, म्हणून मी सर्वांना आणि मी जेंट्स वर्गांना सांगू इच्छिते की प्लीज असं काहीही चुका करू नका की एखाद्याच्या घराला खूप मोठा तळा जाईल आणि घर उद्ध्वस्त होईल। राजकारणात येणार गौतमी पाटील अशा चर्चा सुरू आहेत। विधानसभा निवडणूक आहे, तो आगामी तोंडावर अनेक प्रोग्राम असतील, प्रचार सभा देखील असतील, तिथं काय? नाही, मी राजकारणात जाणार नाहीये। मी अगोदरही सांगितलं मी एक कलाकार आहे, मी कला सादर करणार। मी राजकारणात अजिबातही जाणार नाहीये। स्टेजवर आग लावणारी गौतमी पाटील आज नाचत होती, तेव्हा अचानक अशी आग लागलेली आहे। दुःखाचं एक वातावरण होतं, घाबरली होती गौतमी पाटील? नाही, ऍक्च्युली हे काय ते याच्यामुळे झालं ते तर तसं काही नाही। ते होत असतं कधीतरी, ते ऍडजस्ट करायचं असतं, काही प्रॉब्लेम नाही। कॅमेरामन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।